मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवड मनपाच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जवळपास 56 तासांहून जास्त कालावधी उलटलाय। मात्र अजूनही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध हा लागला नाहीये। भारतीय लष्कराचे जवान, एनडीआरएफचे जवान अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप मुक्तता करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। मंत्री गिरीश महाजन पाहणी करतायत आणि गिरीश महाजन हे पाहणी करून गेल्यानंतर पुण्यातील एकही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली नाहीये आणि पीडित कामगारांच्या नातेवाईकांचा यामुळेच संताप होतोय। हम 1:40 पौने 2 बजे करीब फंसे थे और शाम को 7:15 बजे करीब बाहर निकले। उस टाइम तो यही था कि बचने की उम्मीद हम छोड़ चुके थे कि हम नहीं बचेंगे, मतलब उस टाइम तो यही लग रहा था। लेकिन बाद में जब ड्रिल मशीन और स्लैब कटने की आवाज़ आने लगी तो एक हौसला हो गया कि नहीं हम बच जाएंगे आराम से और किसी तरह हम निकल लेंगे यहाँ से। फिर आपस में हौसला अफजाई करके सारे लोग लगे रहे। उधर से रेस्क्यू टीम आवाज़ लगा रही थी, इधर से हमारे लोग भी लाइट वगैरह मोबाइल की टॉर्च से, क्योंकि अंदर एकदम अंधेरा था। तो उधर से रेस्क्यू टीम की लाइट, इधर से उन्होंने देखा रेस्क्यू टीम ने कि हाँ कहाँ से लाइट आ रही है। फिर उन्होंने उतना दूर एक कट किया, कट करके फिर लोग यहाँ से स्लैब के नीचे से धीरे धीरे करके बाहर निकलने लगे। या निमित्तानं अनेक प्रश्न जे उभे राहतात, हे प्रश्न महत्वाचे हेच आहेत की जो कचऱ्याचा डोंगर होता, ज्याला परमिसिबल लिमिट आपण म्हणतो ती 25 मीटरची आहे, असं असताना हा 30-35 मीटरपेक्षाही जास्त उंचीचा कचऱ्याचा डोंगर होता का, या संदर्भातला धोका माननीय आयुक्तांनी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। मग अशा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना ही प्रशासनाला होती का? याचबरोबरीनं महापालिकेचे जे शहर अभियंता आहेत, जे पर्यावरण विभाग बघतात, यांची नैतिक जबाबदारी निश्चित ही होणं गरजेचं आहे।